जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिकही या हल्ल्यामध्ये जखमी झालेत। काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरण येथे लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला। या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केला। आपल्यासोबत भाजपा नेते गिरीश महाजन हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय। आपण पाहतोय हा दहशतवादी हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला। यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे अडकलेले आहेत। महाराष्ट्रातील पर्यटकांचाही सुद्धा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आपल्याकडून, शासनाकडून, सरकारकडून कशा प्रकारे मदत होतीये? क्रूर या अतिरेक्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यात 28च्या वर जवळपास 28 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले पर्यटक आणि त्यात महाराष्ट्रातली 6-7 नावं पुढे येत आहेत। मला वाटतं अजून अनेक लोक त्या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते महाराष्ट्रातून अनेक पर्यटक काश्मीरमध्ये जात असतात। पर्यटकांची संख्या खूप मोठी आपली नेहमी सगळीकडेच असते, त्यामुळे लोक परतीच्या मार्गाला लागलेले आहेत। त्यामुळे ठिकाण घरचे लोक वाट बघतायत, आपल्या नातेवाईक त्यांची वाट बघतायत, त्यामुळे त्यांना आता मदत करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यासाठी केंद्र सरकार सर्व मदत करतंय। राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री त्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत, सगळ्यांचे संपर्क साधतायत। माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिलेत की तात्काळ काश्मीरला जावं, त्या पोहोचावं। खरं म्हणजे मी बॉम्बे शूटिंगला गेल्या 3 दिवसापासून ऍडमिट आहे, पण आज लगेच मी डिस्चार्ज घेतला अर्ध्या तासापूर्वी आणि 2च्या फ्लाईटने, इंडिगो फ्लाईटने मी काश्मीरकडे निघालेलो आहे की जेणेकरून तिथल्या लोकांना थोडा दिलासाही मिळेल, त्यांच्या परत येण्याची व्यवस्था तात्काळ करता येईल। जी जी, आपण पाहतोय की गृहमंत्री सुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे। केंद्र सरकारकडून आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून कशा प्रकारे मदत केली जाते? अगदी सर्वतोपरी मदत, विशेष करून सेना दलाकडून सर्व मदत आहे, तिथल्या प्रशासनाकडून मदत आहे, केंद्र सरकारच्या सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि सर्व लोक आता त्या ठिकाणी व्यवस्थित आहेत, सुरक्षित आहेत। कुणाच्या तिथे जीवाला धोका नाही, पण जे क्रूर काम अतिरेक्यांनी केलेलं तर ते शब्दात पुढे सांगता येणार नाही। अतिशय दुर्दैवी प्रकार घडलेला आहे आणि याचा योग्य त्यांच्याकडून म्हणजे योग्य उत्तर निश्चित, विशेष करून म्हणजे पाकिस्तानचं नाव पुढे येतंय, तिथल्या अतिरेकी संघटनांचं नाव पुढे येतंय, ते त्यांना केंद्र सरकार देईल, मोदीजी देतील, अमित भाई देतील। जी, आपण तिथे जाता आहात, त्या ठिकाणी आपण पाहतोय की पर्यटक हे घाबरलेले आहेत। सुखरूप जरी असले तरी घाबरलेले आहेत। काही पर्यटक असं पण सांगतायत की आम्हाला विमानांची आता व्यवस्था होत नाहीये किंवा आमचे विमान हे आता डिले झालेले आहे। त्या संदर्भात काय सांगाल? त्यांना येण्यासाठी काय आपण सांगाल किंवा त्यांना काय आपण सगळ्या आश्वासित कराल? पर्यटकांना सर्वांना आणण्याची व्यवस्था करतो मी। तिघडी घाबरण्यासारखं काही नाहीये, काही डिले झालेत, धावपट्ट्या छोट्या आहेत, त्या लिमिटेड आहेत, त्यामुळे एकदम 10 विमानं घेऊन जा, 8 विमानं घेऊन जा असं त्या ठिकाणी करता येणार नाही। पण टप्प्याटप्प्याने विमान व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। थोडा वेळ नक्की लागेल, पण तिथे सगळे प्रवासी सुरक्षित आहेत, सगळे प्रवासी सुरक्षित आहेत, सर्व ताबा तिथे सेनेने घेतलेला आहे, त्यामुळे तर तिथे कुठेही असा की धोका कोणालाही नाहीये। त्यामुळे मला सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रातील पर्यटकांना, सगळ्याच पर्यटकांना, की त्यांनी फार आता घाई करू नये। आपण सुरक्षित आहात, आम्ही त्या ठिकाणी येतो आहोत, आम्हीच आपल्या सोबत राहणार आहोत 2-3-4 दिवस, आपण जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत। त्यामुळे मला वाटतं काळजी करण्यासारखं काही नाही। जी, जे महाराष्ट्राचे पर्यटक आहेत ज्यांचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यांच्यासाठी सरकारकडून काही निधी, काही मदत आपण उपलब्ध करणार आहात का? काही जाहीर करणार आहात का? कडून माननीय आमचे मुख्यमंत्री महोदयाकडून आपल्या राज्य सरकारकडून योग्य ती मदत त्या ठिकाणी दिली जाईल, ती मुख्यमंत्री जाहीर करतील। जी, धन्यवाद गिरीश महाजनजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। काही वेळापूर्वी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधला होता, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती, आपण ऐकूयात। केंद्र सरकारने आणि आपल्या जे काही सीमेवर काम करणारे आपले जवान आहेत त्यांनी ही बाब अतिशय सिरियसली घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 अतिरेक्यांना मारलं देखील आहे, त्यांना कंठस्नान देखील घातलंय। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आहे म्हणजे नावं घेऊन, नावं विचारून त्यांना गोळ्या घातल्या, हा अतिशय निंदनीय प्रकार आहे। आता यांना सोडलं जाणार नाही हे निश्चित आहे आणि म्हणून या काश्मीर खोऱ्यातलं समूळ दहशतवाद्यांचं उच्चाटन हाच आपला एक अजेंडा असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जे काही करायचं आहे ते आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री स्वतः तिकडे गेले, त्यांनी माहिती घेतली आहे
आणि मला वाटतं यांचा बिमोड अतिरेक्यांचा पूर्णपणे झाला पाहिजे. जसा बालाकोटचा पुलवामाचा आपला सर्जिकल स्ट्राईक घेऊन केला हो तसंच पुन्हा एक मोठा सर्जिकल करून यांना पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. आणि जे मृत आहेत त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आणि इकडे त्यांची जी काही व्यवस्था आहे, जे काही लोक 2:30 वाजता येणार आहेत, काही लोक 4:30च्या विमानाने येणार आहेत, त्यांना देखील त्यांच्या घरी नातेवाईकांनाही आणि त्यांच्या जे काही पार्थिव आहेत हे नेण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती देखील शासन करते आहे. तर केंद्र सरकार अतिशय कठोर कारवाई यांच्यावर करेल. आणि आतापर्यंत यापूर्वी असे हल्ले अनेक वेळा झाले, परंतु जेव्हापासून 2014 पासून या सर्व अतिरेक्यांचा बिमोड प्रत्येक वेळेस त्यांना आपल्या सैनिकांकडून मुंहतोड जबाब मिळत होता. त्यामुळे हे सगळे लपून बसले होते. परंतु दुर्दैवाने काल त्यांनी घात केला आणि काल त्यांनी संधीचा फायदा केला आणि हे कुठे केलेलं आहे. परंतु आता शेवटची आरपारची लढाई केंद्र सरकार, मोदीजी आणि अमित भाई करतील. पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे. या हल्ल्याचा आता सर्वच स्तरातून निषेध केला जातोय. यावर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्यात, आपण ऐकूयात. राम नायडूजींना आता कॉन्टॅक्ट केलेला आहे, पण ते दुसऱ्या फोनवर व्यस्त होते. सगळेच कोऑर्डिनेशन मध्ये व्यस्त आहेत. तर मी रेल्वे मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट, जे स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, आणि विमान मंत्रालयाला तिघांनाही विनंती करीन ही काय प्रॉफिट करण्याची वेळ नाही, ही माणुसकीची वेळ आहे. जसे जमेल, ज्यांना इच्छा असेल त्यांना सुखरूप घरी आणण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. त्याच्यामुळे आता तिकिटाचा भाव काय वगैरे ह्याच्यात न पडता जितकी विमानं लावून जितक्यांना घरी यायचं आहे त्यांना तातडीने सरकारने यंत्रणा लावून घरी आणलं पाहिजे, याची माझी आग्रहाची एक माणुसकीच्या नात्याने विनंती असते. ज्या पर्यटकांना ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी शहीद केलं, हे खरं म्हणजे इथे राजकारणाचा विषय नाही, पण हे इंटेलिजन्सचं फेल्युअरच आहे. जिथे हजारो पर्यटक असतात तिथे साधा पोलीस किंवा आर्मीचं कोणी असू नये आणि दहशतवाद्यांना रान मोकळं केल्यासारखं या आणि मारा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर मग इंटेलिजन्स काय करत होतं? त्यांना याची माहिती नव्हती काय? हम नरेंद्र मोदी हुकूमत से इस बात का डिमांड करते हैं कि वो अकाउंटेबिलिटी किसकी है फिक्स करें, डिटरेंस पॉलिसी को अपने देखें. और उरी और पुलवामा से बड़ा इंसिडेंट है और उम्मीद करते हैं कि हुकूमत इन तमाम जालिमों को सबक सिखाएगी और इनको जो लोग मरे हैं उनसे इंसाफ होगा. और एमआईएम पार्टी उन तमाम खानदान और परिवार के साथ खड़ी हुई है जिनकी जानें गई हैं, और जो जख्मी है हम ये मुतालबा करते हैं, डिमांड करते हैं कि जल्द से जल्द उनको जो भी वहाँ पर तिबी इमदाद या मेडिकल फैसिलिटीज ज़रूरत है उनको पहुँचाई जाए. और ये कंडेमनेबल इंसिडेंट है. इसमें कश्मीर में टूरिज्म इंडस्ट्री को बहुत बड़ा इससे नुकसान पहुँचाने की कोशिश की जा रही है और उम्मीद करते हैं कि हुकूमत इस पर एक स्ट्रिक्ट एक्शन लेगी. या हल्ल्याचा सर्व स्तरातून आता निषेध केला जातोय, संताप व्यक्त केला जातो. तर आणखीन काही प्रतिक्रिया आल्यात, आपण ऐकूयात. पहलगाम में हिंदुओं के साथ नरसंहार हुआ, जो 27 हिंदुओं को मारा गया है चुन चुन कर, उससे मन में दुख तो है ही, लेकिन क्रोध और गुस्से की इंतहा की कोई सीमा नहीं है. देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी से और अमित शाह जी से और पूरी सरकार से दरख्वास्त, हाथ जोड़कर दरख्वास्त करना चाहता हूं कि इस बार ऐसा सबक सिखाया जाए इन आतंकवादियों को कि अगले 7 जन्म तक ये ऐसी हरकत करने के लायक ना रहें. वाकई आज जो मेरा जो सर है शर्म से झुका हुआ है, क्योंकि सच एक्ट्स ऑफ वायलेंस हैव नो प्लेस इन आवर सोसाइटी. और
ऐसे दिन दहाड़े बाइसरन जैसी जगह में ये होना, जहाँ सीआरपीएफ पर्सोनल ही नहीं, वहाँ आर्मी के भी लोग हैं, वहाँ जेके पुलिस के लोग भी पेट्रोलिंग करते हैं, तो ये दिन दहाड़े होना इज़ एक्सट्रीमली शॉकिंग एंड देयर इज़ नो प्लेस फॉर सच एक्ट्स ऑफ वायलेंस इन आवर सोसाइटी। और ये उन्हीं पे अटैक नहीं है, ये हमारे कल्चर पे, हमारी कश्मीरियत पे भी अटैक है, वो कश्मीरियत जो हमारे खून में, रग रग में हमारी है। तो इट्स एक्सट्रीमली अनफॉर्चुनेट और हम इस एक्ट को कंडेम करते हैं। And my deepest condolences to the families, who've lost their loved ones today. जो हुआ है वो गलत हुआ है और इसका इफेक्ट टूरिज्म पे आएगा। ये जो घटना है ये कश्मीर के टूरिज्म के लिए बहुत ही माने ये अच्छा नहीं है, क्योंकि बहुत सारे लोग आ रहे थे कश्मीर में टूरिज्म के लिए, तो ये तो बहुत ही बुरा हुआ। जैसे ही ऊपर गोलियों की आवाज़ आई 3 बजे के आसपास, तो खाना खा रहे थे, हमने खाना भी वहीं पे छोड़ा और गाड़ी में बैठ के हम गाड़ी में थे आधा 1 घंटा। तो उसके बाद फिर जो वहाँ पे कंसर्न पुलिस स्टेशन पहलगाम है, उन्होंने एडवाइजरी जारी किया, आप यहाँ से जाइए वापस श्रीनगर, यहाँ से आप जाइए, यहाँ पे अटैक हुआ है। उस टाइम एक आदमी की डेथ हुई थी, उस टाइम कपल थे, वो बाहर से ही थे। वो हम इस चीज़ से बहुत कंडेम करते हैं, डरे हुए हैं। मेरे जो कस्टमर है जो पहलगाम थे आज हम, तो उनसे मेरी भी बात हुई है, बहुत डरे हुए हैं, उन्होंने खाना भी नहीं खाया है, कि वो बस यही बोल रहे हैं कि हमें वापस जाना है, कल सुबह हम बस वापस जाएंगे। 2nd डे था, टोटल 7 दिन का हमारा टूर था उनका यहाँ से, तो वो भी वापस जा रहे हैं कल। ये 2019 के बाद 2nd अटैक हुआ है यहाँ पे। और जन्नत है, जन्नत में ऐसी चीज़ें नहीं होनी चाहिए। मतलब बहुत डरे हुए हैं हम, बहुत डिस्टर्ब है हम भी, इस चीज़ पे हम कंडेम करते हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।